पहिले तर मला तुम्ही एखादा अवॉर्ड फेकून मारा, काऊन की ओपनिंगचा व्हिडिओ मी आता टाकून राहिलो. ओपनिंगच्या दिवशी दुकानवर आलो आणि गर्दी पाहूनच दाखलो. बेकार आहे भाऊ, मतलब पत्या तुझं काही खरं नाही आज. एवढं तरी बरं की इव्हेंट वालेना सगळी तयारी करून ठेवली होती. तसा तर आपला ओपनिंगचा टाइम होता 10 वाजता, पण आपण झकटपडे माणसं आहे, आपलं कोणतंच काम वेळेवर होत नाही. पण हे काय झालं, माझे दलिंदर मित्र बी आज वेळेवर आले. आता कोणी म्हणू नका की बा आम्हाला बोलावलं नाही, काऊन की ओपनिंगच्या एक दिवस अगोदरच मी ना सगळेला आमंत्रण दिलं होतं. आयुष भाऊ तर त्याचं दुकान सोडून आपल्या दुकानावर हजर होते. एक एक करत सगळे पाहुणे येणं चालू झाले आणि एवढ्या धावपळीत बी सगळे व्हिडिओ मला शूट करणं पडले, काऊन की व्हिडिओच्या बाबतीत आपला भरोसा नाही भाऊ कोणावर. शुभम भाऊच्या हस्ते खरेदीची सुरुवात झाली. आमचे गुरुजी आले, भाषा आला आणि मीना आपले जीवाभावाचे जेवढे रजिस्टार होते सगळे बोलावलं. सगळे जण त्याचा वेळेतला वेळ काढून आले बी. आमचे गुरुवर्य बळीराम महाराज ढोले याच्या हातून दुकानाचं उद्घाटन होतं. महाराजांच्या आशीर्वादानं आमच्या आईच्या शुभ हस्ते दुकानाची ओपनिंग केली. आपल्या दुकानची ओपनिंग होती, त्याचा सगळ्यात जास्त आनंद होता शैलेश काकाले, जे की संस्कृती सिलेक्शनचे ऑनर आहे. त्याच्यासोबतच महालक्ष्मी अलंकारचे मालक बी हजर होते. आपले मामाश्री बी आले. सगळे जण बाहेर खुर्च्या टाकून बसले. दिवसभर पाहुणे येणं चालूच होते, काऊन की आपण काही कोणाला फिक्स टाइम दिला नव्हता. सगळे जण आपापल्या हिशोबाने येऊ राहिले. आपल्या विदर्भातले सगळे कलाकार लोक एकाच ठिकाणी जमा झाले. मला तर नाही वाटत बाकी याच्या अगोदर असं कधी होईल अशी. तरी सगळे जण त्याचा वेळेतला वेळ काढून हजर झाले, त्याचा मी मनापासून आभारी आहे. दुपारच्या टाइमले गिरायकी गेली आणि संध्याकाळच्या टाइमले अजून आपले पाहुणे येणं चालूच होते. भेटवस्तू तर इतक्या आल्या की विचारूच नका. संध्याकाळच्या टाइमले अजून आमचे 4 जीवलग मित्र आले. त्याच्या खांद्यावर शाल टाकून त्याला झकटपडे घोषित केलं. आशुताईनं भेटवस्तू दिली. मला वाटलं खोका रिकामा आहे. उघडून पाहिला बा, मग आपल्याला भरोसा नाहीये कोणा. पण आयुष भाऊ तर त्याच्या मम्मीला घेऊन आले, म्हणत मला बी याच दुकानावरचे कपडे पाहिजे. मज्जा काय काय, भाषा मेन्सवेअर बोलते. मलकापूरहून आले सूरज भाऊ कोलते. ज्या वस्तू आम्ही विकत घेणार होतो त्या आम्हाला भेटवस्तू मध्येच भेटून गेल्या. इकडे कौस्तुभनं त्याचं विमान उडवलं. रणित महाराजचा वाढदिवस होता, दुकानातच केक कापला. उशिरा आले पण सगळेनं खरेदी केली बरं. तर अशी झाली आपल्या भाषा मेन्सवेअरची ओपनिंग. भेटवस्तू तर एवढ्या आल्या की त्या पायता पायता आम्हाला रातचा 1 वाजला. आम्ही करतो आता साफसफाई, तदलोक तुम्ही फॉलो करून घ्या.